एकदम मस्त कुरकुरीत आणि टेस्टी असा नाश्ता आज आपल्याला बनवायचा आहे, जो लहान मुलांनाच नाही तर आपल्याला देखील खायला खूप आवडेल. तर ही टी टाइम स्नॅक्स रेसिपी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तर 1 ते 2 टेबलस्पून मी कढईमध्ये तेल टाकले. नंतर टाकलेली आलं आणि लसणाची पेस्ट, तर अगदी थोडीशी टाकायची. याचा कच्चापणा जाईपर्यंत मस्त तेलावरती परतवून घ्यायचं. तर 1 मिनिट याला परतवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचे 2 वाटी पाणी. पाणी ॲड करून घेतल्याच्या नंतर चवीनुसार मीठ टाकायचे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि आता या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स टाकले मी. मिक्स करून घ्यायचे. 1 वाटी बारीक रवा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल, जाड रवा वापरला तरी देखील चालेल. 1 हाताने रवा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि दुसऱ्या हाताने त्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या तयार होत नाहीत. रवा शिजण्याकरता थोडंसं पाणी कमी पडले म्हणून 4 ते 5 टेबलस्पून याच्यामध्ये पाणी ॲड करून घेतले. आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे रवा चांगला शिजला जाईल. तर 2 ते 3 मिनिटांमध्येच मस्त रवा फुलला गेलेला आहे. आता शिजलेला रवा आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे तो लवकर थंड होईल. तर इथं रवा आपल्याला जास्तीचा थंड देखील नाही करून घ्यायचा. हाताला सोसेल इतपत थंड झाला की लगेचच आपल्याला याचा नाश्ता तयार करायचा आहे. तर इथं हाताला सोसेल इतपत रवा थंड झाला. याच्यामध्ये मी 2 बटाटे उकडवून किसून घेतलेले ॲड करून घेणार आहे. तसंच 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर. तुमच्याकडे दोन्ही पिठापैकी एक जरी असेल ना तर ते 4 टेबलस्पून टाका. तांदळाचं पीठ असेल तर 4 टेबलस्पून टाका, कॉर्नफ्लॉवर असेल तर 4 टेबलस्पून टाका. तसंच 1 क्यूब चीज मी किसून टाकते. चीजमुळे हा नाश्ता खूप मस्त लागतो आणि चीज टाकून तयार केलेला कुठलाही नाश्ता मुलांना खूप आवडतो खायला. आता इथे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जेवढंही आपण याच्यामध्ये जिन्नस टाकले ते व्यवस्थित असं मिक्स करायचं, एकजीव करायचे. रवा अजूनही थोडासा गरमच आहे, तरी देखील आपल्याला हे मळूनच घ्यायचं आहे, कारण थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे सगळं तयार करता येत नाही आणि व्यवस्थित असं पीठ देखील तयार होत नाही आहे. पीठ हाताला चिटकू नये त्याकरता थोडंसं परातीमध्ये मी तेल टाकून घेतले. आता इथे मस्त छान असं मी पीठ मळून घेतले बघा. व्यवस्थित असं पीठ मळून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला आता याचा नाश्ता तयार करायचा आहे. मळून घेतलेल्या पिठामधूनच एक गोळा आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा त्याला थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे, म्हणजे तो अजून सॉफ्ट होईल. त्याला मळतच आपल्याला त्याचा एक रोल तयार करून घ्यायचा, एक लांबट रोल तयार करायचा आहे. तर इथं या पद्धतीने मी त्याचा रोल तयार करून घेतलाय बघा. आणि आता तयार झालेल्या रोलला आपल्याला कट करून घ्यायचे. तर ह्या पोटॅटो बाईट्स आहेत, खूप मस्त लागतात चहाबरोबर खाण्यासाठी, मधल्या वेळेत खाण्यासाठी, आणि मुलांच्या तर फेवरेट आहेत. टोमॅटो सॉसबरोबर तर अतिशय मस्त लागतात. शिवाय आपण याच्यामध्ये चीज देखील किसून घातलेला आहे, त्याच्यामुळे या पोटॅटो बाईटचा स्वाद अजूनच मस्त येतो. आता इथं मी तयार करून घेतलेल्या ज्या बाईट्स आहेत त्या प्लेटमध्ये काढून घेते. या पद्धतीने तुम्ही बाईट्स बनवून मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. मुलांच्या तर फेवरेट आहेत. या ज्या बाईट्स आहेत ना, तुम्ही भरपूर साऱ्या बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. भरपूर दिवस टिकतात. 6 ते 7 दिवस टिकल्या जातात आरामात या. आयत्या वेळेत तुम्हाला जेव्हा खायच्या असतील तेव्हा बाहेर काढायच्या आणि मस्त कडकडीत तेलात तळून टोमॅटो सॉसबरोबर खायच्या. तर इथे सगळ्या बाईट्स मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता त्याला फ्राय करून घेऊया आपण. तेल देखील मस्त गरम झाले. आता यात गरम तेलामध्ये या सगळ्या बाईट्स टाकायच्यात. सगळ्याच नाही तर जेवढ्या ह्या कढईमध्ये बसतील तेवढ्या टाकायच्या, फ्राय करून घ्यायच्या आणि नंतर पुन्हा दुसरी बॅच आपण तळून घ्यायची.
तर इथे जेवढ्या बसतील कढईमध्ये तेवढ्या बाईट्स मी तळून घेते. मध्ये मध्ये अलटी पलटी करत आपल्याला छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. मस्त कुरकुरीत अशा या बाईट्स तयार होतात. तर एक 7 ते 8 मिनटं लागतात पहिली बॅच तळायला, मीडियम टू लो फ्लेमवरती. मस्त कुरकुरीत अशा तयार होतात. तर प्लेटमध्ये टाकल्यावरती आवाज येतच असेल तुम्हाला. अतिशय छान अशा या बाईट्स तयार लागतात खायला सुद्धा. तर सगळ्या बाईट मी तयार करून घेतलेल्या आहेत. आपण एक बाईट तोडून बघूया. मस्त. आतमध्ये चीज टाकले त्याच्यामुळे या बाईटचा स्वाद अजूनच मस्त येतो. टोमॅटो सॉस बरोबर छान एन्जॉय करायचं, खायचं. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अतिशय मस्त बाईट झालेल्या आहेत आणि कुरकुरीत तर खूपच.